Honorable Dais, Neelam Tai Gore, Commonwealth Parliamentary Association, India Region Zone 5, विकसित भारत 2047, युवा विधेयक की भूमिका, इस बारे में मैं आपसे बातचीत करना चाहूँगा। मेरा नाम अमित गोरखे, मैं महाराष्ट्र से हूँ और वरिष्ठ सभागृह से आता हूँ और ये दिस इज़ माय फर्स्ट टाइम MLC. Leadership is the capacity to translate vision into reality. So कॉमनवेल्थ पार्लियामेंट्री में जो मुझे सब्जेक्ट यहाँ पे दिया गया है, हमें जो सब्जेक्ट दिया गया है वो है युवा विधायक की भूमिका। तो मुझे ऐसे लगता है कि यहाँ पे जो सामने हमारे बैठे हैं, जो डायस पे बैठे हैं, सारे युवा विधायक है, क्योंकि जो अच्छी तरह से काम कर रहे हैं, जो 24/7 काम कर रहे हैं, वो सारे विधायक, ये युवा, उनको युवा कहा जा सकता है। और कॉमन पार्लियामेंट्री एसोसिएशन में जितने भी यहाँ पे सामने लोग बैठे हैं, बहुत अच्छी तरह से उन्होंने यहाँ पे उनकी बात रखी है। मैं यहाँ पे विकसित भारत 2047 के बारे में आपसे बात करना चाहता हूँ और इसमें जैसे कि यहाँ पे यंग लीडर्स है और यंग लीडर्स को 2047 में भारत विकसित करना है। अभी वरुण जी ने बहुत अच्छी तरह से बहुत सारी बातें बताई, लेकिन मुझे जो 5 महत्वपूर्ण चीजें लगती है, उसमें यंग लीडर्स ने नीति प्रवर्तक बनना, यानी पॉलिसी इन्वेटर्स, यानी क्या कि जैसे कि नीति प्रवर्तक, कोई भी यंग लीडर जब काम करता है तो उनमें काम करते समय नीति में उन्हें आना चाहिए, यानी आधुनिकता हर एक चीज में उन्हें रखनी चाहिए। हम जब भी काम करते हैं तो वहाँ पे फोकस होना चाहिए। अभी पॉलिसी जब हम बनाते हैं तो वहाँ पे इनोवेशन होना जरूरी है। जैसे कि अभी खेती हम कर रहे हैं, लेकिन सिंचाई आधुनिक तरीके से, आधुनिक प्रवर्तक म्हणजे काय तर पॉलिसीनुसार काम करणं। पॉलिसीनुसार म्हणजे काम करणं म्हणजे काय की आता शेती आपण करतोय, शेती जुन्या लोकांनी शेतीप्रमाणे केली, पण आता माझे अनेक काही मित्र आहेत जे पुण्यामध्ये बसून शेती करतायत, AI द्वारे शेती करतायत आणि त्यांनी ऑनलाईनद्वारे सकाळी रात्री उठण्याची गरज नाही, ऑनलाईनद्वारे पाणी पोचवणं, आणि पाणी पोचवणंच नाही तर त्या पाण्याद्वारे ती शेती करणं, याला आपण पॉलिसी इनोव्हेटर्स असं म्हणतो। दुसरं, ट्रू और व्हॉइस ऑफ यूथ म्हणजे काय तर रेग्युलॅरिटी, कामामध्ये बऱ्याच वेळा रेग्युलेटरी नसते। नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्व म्हणजे फक्त बोलणं नाही तर ऐकताही आलं पाहिजे। आज सगळे समोर इथं आपले यंग लीडर्स बसलेत, पण आपण ऐकण्याच्या भूमिकेत आहोत का? आज माननीय मोदीजी गेले अनेक वर्ष 2014 पासून आतापर्यंत कंटिन्युअसली मन की बात सांगतात आणि अनेक वर्ष ते सातत्यानं काम करतात, पण ही रेग्युलॅरिटी 2047 मध्ये जर आपल्याला यायची असेल तर ती रेग्युलॅरिटी येणं अत्यंत गरजेचं आहे। मला असं वाटतं की रेग्युलॅरिटी याचा अर्थ काय, तर त्याचा एक चांगला अर्थ असा आहे की सगळ्यांना माहिती आहे की मधमाशी आहे, मधमाशी काय करते, मधमाशी मध बनवण्याचं काम करते आणि माणूस ते पळवण्याचं काम करतो। एकदा त्या मधमाशीला माणूस विचारतो, कागताई हे काम तू कधीपर्यंत करणार आहेस? त्यावेळेस ती मधमाशी म्हणते, जोपर्यंत माझ्यातली मध बनवण्याची कला हा माणूस पळून नेणार नाही तोपर्यंत मी माझं काम सातत्यानं करणार आहे। ह्याला रेग्युलॅरिटी असं म्हणतात। मला असं वाटतं यूथनी 2047 पर्यंत असं काम रेग्युलरली जर केलं तर आपला भारत विकसित झाल्याशिवाय राहणार नाही। तिसरा महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे नैतिक आणि पारदर्शी शासन, ज्याला आपण इथिकल गव्हर्नन्स असं म्हणतो। मला असं वाटतं की मगाशी वरुणजींनी जे सांगितलं की बऱ्याच आपला जो ब्रेन आहे, ब्रेन ड्रेनचा जो प्रश्न आहे, पण ह्या इथिकल भारत या विषयामध्ये मला असं वाटतं की मी ज्या विषयात माझ्या मतदारसंघामध्ये काम करतो की बरेचसे जे यंग लीडर्स आहेत किंवा जे 8वी 9वी 10वीची जी मुलं आहेत ती आपल्या घरच्या परिस्थितीमुळे शाळा सोडून जात आहेत किंवा घरातल्या स्लम मधल्यामध्ये राहतात आणि त्याच्यामुळे त्यांना 8वी 9वी 10वी पूर्ण करता येत नाही, एखाद्या गुन्हेगारी टोळीमध्ये अडकतात आणि आज चांगला यूथ हा खऱ्या अर्थानं जेलमध्ये जातो। तर ह्याच्यावरही आपण काम करणं अत्यंत गरजेचं आहे। मगाशी कोणीतरी सांगितलं की आपला भारत हा भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे। भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे म्हणजे काय, तर अनेक आज यूथ काम करतो, पण यूथ काम करत असताना मला असं वाटतं की विधायक जो आहे तो प्रत्येक वेळी आपल्या काम करत असताना आपण व्यवसायही सांभाळतो आणि कामही बघतो। मला असं वाटतं की लीडर्सनी व्यवसाय न करता पूर्ण वेळ जर आपल्या कामासाठी दिला तर मला असं वाटतं त्याच्या मतदारसंघात आणि उद्याच्या भारतासाठी अत्यंत चांगलं हे पाऊल असेल।
आज भ्रष्टाचाराच्या भूमिकेबद्दल आपण जर बोललो तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला भ्रष्टाचार आढळतो, पण भारत हा ऐतिहासिक देश आहे आणि हा इतिहास संपूर्ण देश आहे. जर आपण इतिहासातलंच एखादं उदाहरण जर द्यायचं झालं तर एक चांगलं उदाहरण आठवलं म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेल. सगळ्यांना माहिती आहे चंद्रगुप्त मौर्य जे होते, चंद्रगुप्त मौर्य राजा होते आणि त्यांच्याकडे चाणक्य होते, जे चाणक्य काम करायचे आणि चाणक्य त्यांची सगळी सभा त्या ठिकाणी बघायचे. एकदा चाणक्य आपल्या खोलीमध्ये लिखाण करत होते आणि त्यांच्याकडे एक दिवा त्या ठिकाणी पेटलेला होता आणि एक अभ्यागत त्या चाणक्यांना भेटायला येतात आणि भेटायला आल्यानंतर चाणक्य तसंच काम त्यांचं करत राहतात आणि अभ्यागतांना सांगतात बोला तुमचं काम काय, आणि ते म्हटल्यानंतर त्यांचा जो दिवा असतो तो विझवतात आणि दुसरा जो दिवा आहे तो पेटवतात आणि मग अभ्यागतांना सांगतात की तुमचं काम काय आहे ते सांगा. त्यावेळेस अभ्यागत त्यांना काम सांगतात आणि काम सांगितल्यानंतर अभ्यागत तिथनं उठणार, त्यावेळेस तो अभ्यागत चाणक्यांना प्रश्न विचारतो की मी या ठिकाणी आलो त्यावेळेस तुम्ही एका दिव्याखाली काम करत होता, पण मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही तो दिवा विझवला आणि दुसरा दिवा विझून चालू करून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि माझं काम केलं, मला ह्याचा अर्थ नाही कळला. त्यावेळेस चाणक्य असं म्हणतात ज्यावेळेस तुम्ही आला त्यावेळेस मी राजाने दिलेलं काम करत होतो आणि राजाचं तेल त्या ठिकाणी जळत होतं, पण तुम्ही पर्सनल कामासाठी आला म्हणून मी तुम्हाला तुमचं काम विचारलं, म्हणून राजाचं तेल जळू नये म्हणून मी माझा पर्सनल दिवा चालू केला आणि त्यातलं तेल मी जाळलं आणि तुम्ही तुमचं काम केलं. म्हणजे एवढी पारदर्शकता जर आपल्या कामांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये आली तर मला असं वाटतं 2047चा भारत खऱ्या अर्थानं उजाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मला आवर्जून सांगायचं की आपण शहरामध्ये काम करत असताना खूप चांगल्या पद्धतीने शहरामध्ये काम करतो, पण हे काम आपण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात करतोय का? त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आज अनेक बॅकवर्ड क्लासचे लोक राहतात, आज अनेक आदिवासी समाजाची लोक राहतात की आज त्यांना पैशाअभावी असेल, त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करता येत नाही आणि स्किलच्या माध्यमातून त्यांना आपल्याला पुढं नेता येऊ शकतं. म्हणून यूथच्या माध्यमातून आपण लोकल टू ग्लोबल म्हणजे काय तर थिंक ग्लोबली आणि ॲक्ट लोकली हा जर आपण नारा जर खऱ्या अर्थानं वापरला तर मला असं वाटतं वैश्विक जर काम करायचं असेल पण ते जमिनीपासून करणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्याकडे बघतो की आपण महाराष्ट्रामध्ये बांबूंच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण घडवलेल्या आहेत. इंटरनॅशनल बाजारपेठामध्ये पण आपला बांबू हा आपण तिथं पोहोचवलेला आहे आणि बांबूच्या माध्यमातून आज अनेक मोठे मोठे हॉटेल्समध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी बांबूचे ब्रश, बांबूचे त्या ठिकाणी कंगवे हे सगळं मिळतात. म्हणजे काय तर वैश्विकपासून आपण ग्लोबलपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे थिंक ग्लोबली आणि ॲक्ट लोकली जर हे विजन ठेवून आपण काम केलं तर 2047 आपल्याला खऱ्या अर्थानं आपण ते गाठल्याशिवाय राहणार नाही. मेक इन इंडिया, आपण मेक इन इंडियाचा विचार करतो पण बट ऑल्सो आपण मेक इन इंडियाचा विचार करत असताना आपण ते लाऊड फ्रॉम इंडिया असा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने आपल्याला आणखी गगनझेप घेता येईल. मित्रांनो 2047 हे केवळ वर्ष नाही तर एक संकल्प आहे. या संकल्पात अधिक मजबूती आणि सामाजिक समानता आणि तकनिकी विषय जर आपण संगनमताने पुढे नेला तर याचा फायदा सगळ्यांना होऊ शकतो. अ पेन्सिल वन्स आस्क्ड टू द इरेजर, आय एम सॉरी बिकॉज ऑफ मी यू गेट हर्ट एव्हरी टाइम आय मेक द मिस्टेक. The eraser smiled and replied, "Don't be sorry. That's my job. I'm here to help you fix your mistakes so you can write a better story next time." मला असं वाटतं की शासनामध्ये अशा व्यवस्था आहेत की ज्याच्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची गरज भासते आणि इरेजर म्हणून खऱ्या अर्थानं ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या खोडून काढून युवकांना आपण इरेजर म्हणून काम केलं पाहिजे. ज्या जुन्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी जुन्या लोकांनी प्रयत्न केले पण त्यांच्याकडनं झाल्या नाहीत आणि न होण्याचं कारण त्यावेळेसची परिस्थिती असू शकते, पण मला असं वाटतं आपण जर इरेजर म्हणून त्या ठिकाणी जर आपण काम केलं तर त्याचा फायदा 100% आपल्याला येणाऱ्या काळामध्ये होईल. एका गुरुने आपल्या शिष्याला एक आरसा आणि एक मेणबत्ती गिफ्ट केली आणि आरशामध्ये जर आपण पाहिलं तर आहे ती प्रतिमा आहे तशी आपल्याला दिसती, पण मेणबत्ती कशासाठी? जर मेणबत्ती आपण लावली तर त्याचा उजेड, ज्याचा प्रकाश हा संपूर्ण त्या भागाला प्रकाशित करू शकतो. म्हणून आपल्याला मला वाटतं मेणबत्ती बनून काम केलं पाहिजे. आज माझ्या समोर बसलेल्या युवा विधेयकांना सगळ्यांनाच मी मगाशी युवा विधेयक असं म्हटलंय, त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्याला आरसा म्हणून नाही तर मेणबत्ती म्हणून जर काम केलं तर 2047चा भारत खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो. म्हणूनच मला 3 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगायच्यात. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं थिंक ब्रॉडली, आपण मोठा दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि त्याचबरोबर ॲक्ट रिस्पॉन्सिबली.
आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ॲक्ट केलं तर आपला भारत उद्याचा खऱ्या अर्थाने प्रगत भारत होईल. आणि जमिनीवर जोडून जर आपण काम केलं तर आपल्याला नक्कीच प्रगतीपथावर जाता येईल. म्हणून या कॉन्फरन्सच्या द्वारे आपण आल्यानंतर जो 2047चा आपण प्रयोग करतोय त्याच्यामध्ये युवकांनी जास्तीत जास्त तर बरोबर राहिलंच पाहिजे. पण मला असं वाटतं की मगाशी अनेक सिनियर लोकांनी या ठिकाणी आपली भाषणं केली आणि त्या भाषणामध्ये असं जाणून आलं की आपल्याला त्यांच्याकडनंही बरंच काही घेण्यासारखं आहे. म्हणून मला या ठिकाणी जाता आता एवढंच सांगायचं आहे की लग चुकी है तलब जीत की, लग चुकी है तलब जीत की, अब खुद को आग में झोंक देंगे. लग चुकी है तलब जीत की, अब खुद को आग में झोंक देंगे. ठोकरें कहती है मारा जाएगा, ठोकरें कहती है मारा जाएगा, हौसले कहते हैं देख लेंगे. अब युवाओं के कंधे पर है देश की प्रगति का भार, अब युवाओं के कंधे पर है देश की प्रगति का भार. चलो मिलकर बनाए भारत आत्मनिर्भर और शानदार, चलो मिलकर बनाए भारत आत्मनिर्भर और शानदार. धन्यवाद.